गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर नंबर 24 वर आपण आज आहोत आणि एक फार महत्त्वाचं आर्टिकल 9.9 ज्याचं टायटल आहे चारपीट्स मेथड हे शिकणार आहे. काय आहे चारपीट्स मेथड बघू. याच्यावर जर प्रश्न विचारायचं झालं तर अशा पद्धतीनं प्रश्न विचारू शकतात. एक्सप्लेन द जनरल मेथड फॉर सॉल्विंग पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन विथ टू इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. इथं टू इंडिपेंडंट व्हेरिएबल कोणते आहे? एक्स आणि वाय, आणि डिपेंडंट व्हेरिएबल आहे झेड. Let the general partial differential equation be f of x, y, z, p, q which is equal to 0. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. Since z depends on x, y, we have z कशावर अवलंबून आहे? x आणि y वर. x आणि y काय आहे? इंडिपेंडंट व्हेरिएबल. झेड काय आहे? डिपेंडंट व्हेरिएबल. हे झेड डिपेंड्स एक्स वाय असल्यामुळे आपल्याला झेड इज इक्वल टू झेड ऑफ एक्स वाय सुद्धा लिहिता येते. आणि याचं जर डिफरन्शिएशन केलं दोन्ही साइडनी तर डी झेड विच इज इक्वल टू डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स डी एक्स प्लस डेल्टा झेड बाय डेल्टा वाय डी वाय असं आपल्याला करता येते. परंतु असं कोण डिफरन्शिएशन करतं हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे, ज्याचं नाव आहे पफॅपियन मॅथमॅटिशियन. मग इथं आपण तेच केलं. डी झेड इज इक्वल टू डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स डी एक्स प्लस डेल्टा झेड बाय डेल्टा वाय डी वाय विच इज इक्वल टू पी डी एक्स प्लस क्यू डी वाय. डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू पी आपल्याला माहित आहे आणि डेल्टा झेड बाय डेल्टा वाय इज इक्वल टू क्यू बी आपल्याला माहित आहे. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणू. आता आपला एम काय आहे की पी आणि क्यू ची व्हॅल्यू मिळवणे आणि या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून इंटिग्रेशन करणे. द मेन थिंग इन चारपीट मेथड इज टू फाइंड another relation between the variables x, y, z and p, q. Let the relation be phi of x, y, z, p, q which is equal to 0. याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणू. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 3 मध्ये काहीही फरक नाही आहे. फक्त इक्वेशन 1 मध्ये फंक्शन f आहे, इक्वेशन 3 मध्ये फंक्शन फाय आहे. मग आता या दोन इक्वेशनला, इक्वेशन 1 आणि 3 ला आपल्याला सोडवायचं आहे. ऑन सॉल्विंग 1 and 3 वी गेट द व्हॅल्यूज ऑफ p and q. मग याला सोडवल्यानंतर p आणि q ची व्हॅल्यू मिळेल आणि ह्या p आणि q च्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट these values of p and q in equation 2. काय आहे 2? dz is equal to p dx plus q dy and integrate. We get the required solution. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? On differentiating 1 and 3 अर्थात इक्वेशन 1 and 3 with respect to x and y, we get. आपल्याला ऑलरेडी माहित आहे when we are differentiating with respect to x keeping y as a constant and when we are differentiating with respect to y keeping x as a constant. त्यामुळे डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x केलं तर y ची टर्म 0 होऊन जाईल बिकॉज ऑफ कॉन्स्टंट. तर बघा मग आता इक्वेशन 1 ला डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू x. काय येईल? डेल्टा f अपॉन डेल्टा x इंटू डेल्टा एक्स अपॉन डेल्टा एक्स म्हणजे 1 प्लस डेल्टा एफ अपॉन डेल्टा वाय इंटू डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. वाय कॉन्स्टंट असल्यामुळे 0
प्लस डेल्टा एफ अपॉन डेल्टा झेड इंटू डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स प्लस डेल्टा पी अपॉन डेल्टा एक्स डेल्टा एफ अपॉन डेल्टा पी इंटू डेल्टा एफ अपॉन डेल्टा पी इंटू डेल्टा पी अपॉन डेल्टा एक्स प्लस डेल्टा एफ अपॉन डेल्टा क्यू अपॉन डेल्टा एफ अपॉन डेल्टा क्यू इंटू डेल्टा क्यू अपॉन डेल्टा एक्स. बघा मी तेच केलेलं आहे आपण. डेल्टा एफ अपॉन डेल्टा एक्स प्लस डेल्टा एफ अपॉन डेल्टा झेड इंटू डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स प्लस डेल्टा एफ अपॉन डेल्टा पी इंटू डेल्टा पी अपॉन डेल्टा एक्स प्लस डेल्टा एफ अपॉन डेल्टा क्यू इंटू डेल्टा क्यू अपॉन डेल्टा एक्स विच इज इक्वल टू 0. दिस implies डेल्टा एफ अपॉन डेल्टा एक्स प्लस पी डेल्टा एफ अपॉन डेल्टा झेड प्लस डेल्टा एफ अपॉन डेल्टा पी अपॉन डेल्टा एक्स प्लस डेल्टा एफ अपॉन डेल्टा क्यू इंटू डेल्टा क्यू अपॉन डेल्टा एक्स विच इज इक्वल टू 0. हे जेव्हा विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं तेव्हा इक्वेशन 1 चं आलं हे. आता इक्वेशन 3 चं जर हेच करायचं असेल विथ रिस्पेक्ट टू एक्स तर काय येईल बघा इथं सांगून देतो. डेल्टा फाय अपॉन डेल्टा एक्स प्लस पी डेल्टा फाय अपॉन डेल्टा झेड प्लस डेल्टा फाय अपॉन डेल्टा पी अपॉन डेल्टा एक्स प्लस डेल्टा फाय अपॉन डेल्टा क्यू इंटू डेल्टा क्यू अपॉन डेल्टा एक्स विच इज इक्वल टू 0. आपण इक्वेशन नंबर 4 पर्यंत आलो होतो. इक्वेशन 1 चं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स केल्यानंतर जर चौथा मिळत असेल तर इक्वेशन 3 चं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स केल्यानंतर फक्त कशाचा बदल राहील तर f च्या जागी फाय येईल. तर बघा मग आता डेल्टा फाय अपॉन डेल्टा एक्स प्लस पी डेल्टा फाय अपॉन डेल्टा झेड प्लस डेल्टा फाय अपॉन डेल्टा पी इंटू डेल्टा पी अपॉन डेल्टा एक्स प्लस डेल्टा फाय अपॉन डेल्टा क्यू इंटू डेल्टा क्यू अपॉन डेल्टा एक्स विच इज इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर 5 म्हणू. 4 आणि 5 आपण डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स केलेला आहे. आता पुन्हा 1 आणि 3 चं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू जर वाय केलं तर काय मिळेल आपल्याला अँड डेल्टा एफ अपॉन डेल्टा वाय प्लस क्यू डेल्टा एफ अपॉन डेल्टा झेड प्लस डेल्टा एफ अपॉन डेल्टा पी इंटू डेल्टा पी अपॉन डेल्टा वाय प्लस डेल्टा एफ अपॉन डेल्टा क्यू इंटू डेल्टा क्यू अपॉन डेल्टा वाय विच इज इक्वल टू 0. हे इक्वेशन नंबर 6. आता तिसरं इक्वेशन आणि पहिल्या इक्वेशन मध्ये फरक फक्त फाय आणि एफ चा आहे. तर आता खाली दुसरा जो इक्वेशन मिळणार आहे त्याच्यामध्ये फाय असेल डेल्टा फाय अपॉन डेल्टा वाय प्लस क्यू डेल्टा फाय अपॉन डेल्टा झेड प्लस डेल्टा फाय अपॉन डेल्टा पी इंटू डेल्टा पी अपॉन डेल्टा वाय प्लस डेल्टा फाय अपॉन डेल्टा क्यू इंटू डेल्टा क्यू अपॉन डेल्टा वाय विच इज इक्वल टू 0. दिस इज इक्वेशन नंबर 7. आता आपल्याला इक्वेशन नंबर हे जे आहे 6 आणि 7 आणि 4 आणि 5 याच्यामध्ये काय काय करायचं आहे बघा. एलिमिनेट डेल्टा पी अपॉन डेल्टा एक्स. डेल्टा पी अपॉन डेल्टा एक्स एलिमिनेट करायचं आहे. त्यासाठी मल्टिप्लाइंग 4 बाय डेल्टा फाय अपॉन डेल्टा पी. डेल्टा फाय अपॉन डेल्टा पी का तर डेल्टा फाय अपॉन डेल्टा पी इथं आहे. एक सामायिक समीकरण सायमल्टेनियस इक्वेशन तुम्ही आठवा 10th स्टँडर्डचं त्याचा इथं वापर झालेला आहे बघा. अँड 5 बाय डेल्टा एफ अपॉन डेल्टा पी अँड सबट्रॅक्ट कॉमा वी गेट. झालं. मग आपण जर चौथ्या नंबरच्या इक्वेशनला डेल्टा फाय अपॉन डेल्टा पी न मल्टिप्लाय केलं तर इथं डेल्टा एफ अपॉन डेल्टा एक्स होतच डेल्टा फाय अपॉन डेल्टा पी येईल मायनस 5व्या इक्वेशनला जर आपण डेल्टा एफ अपॉन डेल्टा पी न मल्टिप्लाय केलं तर डेल्टा फाय अपॉन डेल्टा एक्स होतच डेल्टा एफ अपॉन डेल्टा पी आणि सबट्रॅक्ट केलं म्हणून हे एका ब्रॅकेट मध्ये लिहिलं. म्हणजे या पहिल्या टर्मचं काम झालं. प्लस दुसऱ्या टर्म मध्ये पी कॉमन निघते ते काढलं आणि ब्रॅकेट मध्ये बघा डेल्टा एफ अपॉन डेल्टा झेड इंटू डेल्टा फाय अपॉन डेल्टा पी मायनस डेल्टा फाय अपॉन डेल्टा झेड
डेल्टा फाय अपॉन डेल्टा झेड इंटू डेल्टा एफ अपॉन डेल्टा पी. दुसऱ्या टर्मचं काम झालं. प्लस आता इथे मात्र काय होईल, डेल्टा एफ अपॉन डेल्टा पी अपॉन डेल्टा एक्स आणि डेल्टा फाय अपॉन डेल्टा पी. आणि इथं काय होईल, डेल्टा फाय अपॉन डेल्टा पी अपॉन डेल्टा एक्स आणि डेल्टा एफ अपॉन डेल्टा पी. म्हणजे ही टर्म सारखी येईल आणि सबट्रॅक्ट केल्यामुळे ती कटून जाईल. आता याच्यामध्ये डेल्टा क्यू अपॉन डेल्टा क्यू अपॉन डेल्टा एक्स कॉमन घेतलं. इन ब्रॅकेट डेल्टा एफ अपॉन डेल्टा क्यू इंटू मल्टिप्लाय केलं डेल्टा फाय अपॉन डेल्टा पी. सबट्रॅक्ट डेल्टा फाय अपॉन डेल्टा क्यू इंटू मल्टिप्लाय केलं डेल्टा एफ अपॉन डेल्टा पी विच इज इक्वल टू 0. हे तुम्हाला इक्वेशन नंबर 8 मिळालं. सेम पद्धतीनं आपण काय करणार आहोत, नाउ एलिमिनेट डेल्टा क्यू अपॉन डेल्टा वाय. त्याच्यासाठी मल्टिप्लाइंग 6 बाय डेल्टा फाय अपॉन डेल्टा क्यू and 7 by delta f upon delta q and subtract comma we get. बिलकुल इक्वेशन 8 जसं मिळवलं तसंच तुम्हाला 9 मिळेल आणि ते असं असेल, डेल्टा एफ अपॉन डेल्टा वाय डेल्टा फाय अपॉन डेल्टा क्यू मायनस डेल्टा फाय अपॉन डेल्टा वाय डेल्टा एफ अपॉन डेल्टा क्यू प्लस क्यू इन ब्रॅकेट डेल्टा एफ अपॉन डेल्टा झेड डेल्टा फाय अपॉन डेल्टा क्यू माइनस डेल्टा फाय अपॉन डेल्टा झेड डेल्टा एफ अपॉन डेल्टा क्यू ब्रॅकेट कंप्लीट प्लस डेल्टा पी अपॉन डेल्टा वाय कॉमन घ्यायचं. ब्रॅकेट मध्ये डेल्टा एफ अपॉन डेल्टा पी डेल्टा फाय अपॉन डेल्टा क्यू माइनस डेल्टा फाय अपॉन डेल्टा पी डेल्टा एफ अपॉन डेल्टा क्यू विच इज इक्वल टू 0. हे तुमचं इक्वेशन नंबर 9 आलं. आता या 8 आणि 9 ची फक्त बेरीज करायची आहे आपल्याला. बिलकुल 8 जे आहे ते आपण 8 plus 9 this implies delta f upon delta x delta phi upon delta p minus delta phi upon delta x delta f upon delta p plus plus ही आधी लिहिली टर्म डेल्टा एफ अपॉन डेल्टा वाय डेल्टा फाय अपॉन डेल्टा क्यू मायनस डेल्टा फाय अपॉन डेल्टा वाय डेल्टा एफ अपॉन डेल्टा क्यू. म्हणजे 8 ची पहिलं ब्रॅकेट आणि 9 चं पहिलं ब्रॅकेट आधी लिहिलं प्लस 8 चं दुसरी टर्म पी इन ब्रॅकेट डेल्टा एफ अपॉन डेल्टा झेड डेल्टा फाय अपॉन डेल्टा पी मायनस डेल्टा फाय अपॉन डेल्टा झेड डेल्टा एफ अपॉन डेल्टा पी. आणि 9 ची दुसरी टर्म क्यू इन ब्रॅकेट डेल्टा एफ अपॉन डेल्टा झेड डेल्टा फाय अपॉन डेल्टा क्यू मायनस डेल्टा फाय अपॉन डेल्टा झेड डेल्टा एफ अपॉन डेल्टा क्यू प्लस 8 ची तिसरी टर्म डेल्टा एफ अपॉन डेल्टा क्यू डेल्टा फाय अपॉन डेल्टा पी मायनस डेल्टा फाय अपॉन डेल्टा क्यू डेल्टा एफ अपॉन डेल्टा पी ब्रॅकेटच्या बाहेर डेल्टा क्यू बाय डेल्टा एक्स. 9 ची तिसरी टर्म डेल्टा एफ अपॉन डेल्टा पी डेल्टा फाय अपॉन डेल्टा क्यू मायनस डेल्टा फाय अपॉन डेल्टा पी इंटू डेल्टा एफ अपॉन डेल्टा क्यू ब्रॅकेटच्या बाहेर डेल्टा पी बाय डेल्टा वाय विच इज इक्वल टू 0. फक्त काय केलं, 8 ची पहिली टर्म 9 ची पहिली टर्म 8 ची दुसरी टर्म 9 ची दुसरी टर्म 8 ची तिसरी टर्म 9 ची तिसरी टर्म असं लिहिलं. युजिंग डेल्टा क्यू बाय डेल्टा एक्स विच इज इक्वल टू डेल्टा बाय डेल्टा एक्स इन ब्रॅकेट क्यू म्हणजे डेल्टा झेड बाय डेल्टा वाय विच इज इक्वल टू डेल्टा 2 झेड अपॉन डेल्टा एक्स डेल्टा वाय विच इज इक्वल टू डेल्टा बाय डेल्टा वाय इन ब्रॅकेट डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स विच इज इक्वल टू डेल्टा पी बाय डेल्टा वाय. म्हणजे डेल्टा क्यू बाय डेल्टा एक्स च्या जागी जर तुम्ही डेल्टा पी बाय डेल्टा वाय ठेवलं आणि हे जे अंडरलाईन केलेलं आहे याची मदत घेतली अँड रिअरेंजिंग द टर्म्स कॉमा वी गेट काय काय मिळेल. आता इथं लिहित असताना ही जे फुल्ली मारलेली टर्म आहे याची याच्या सोबत लिहिलेली आहे. त्याच्यानंतर हे डॉटेड जे आहे हे डॉटेड लिहिलेलं आहे. हे अंडरलाईन जे केलेली आहे हे याच्या सोबत लिहिलेली आहे. तर ते आपण रिअरेंज करून जी टर्म मिळणार आहे ती मिळवू, जी कॅन्सल होते ती कॅन्सल करून टाकू. आपल्याला मिळेल मग इक्वेशन मायनस डेल्टा एफ अपॉन डेल्टा पी इंटू डेल्टा फाय अपॉन डेल्टा एक्स प्लस
in bracket minus delta f upon delta q into delta phi upon delta y plus in bracket minus p delta f upon delta p minus q delta f upon delta q ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर डेल्टा फाय अपॉन डेल्टा झेड प्लस डेल्टा एफ अपॉन डेल्टा एक्स प्लस पी डेल्टा एफ अपॉन डेल्टा झेड प्लस डेल्टा एफ अपॉन डेल्टा वाय प्लस क्यू डेल्टा एफ अपॉन डेल्टा झेड आणि ब्रॅकेटच्या बाहेर डेल्टा फाय बाय डेल्टा झेड एक्स वाय झेड अशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन मिळेल. या इक्वेशन मध्ये ही जे शेवटची व्हॅल्यू आहे इथं डेल्टा फाय बाय डेल्टा पी शिल्लक राहिलेला आहे. काय राहिलेला आहे? डेल्टा फाय बाय डेल्टा पी प्लस आणि हा जो आहे तो डेल्टा फाय बाय डेल्टा क्यू आहे. काय आहे? डेल्टा फाय बाय डेल्टा एक्स डेल्टा फाय बाय डेल्टा वाय डेल्टा फाय बाय डेल्टा झेड डेल्टा फाय बाय डेल्टा पी डेल्टा फाय बाय डेल्टा क्यू. हे जे इक्वेशन मिळालं आपल्याला 10 नंबरचं इक्वेशन 10 is a Lagrange's linear equation of the first order with x, y, z, p, q as independent variable and phi as dependent variable. And hence its auxiliary equation किंवा subsidiary equations are dx upon minus delta f upon delta p which is equal to dy upon minus delta f upon delta q which is equal to dz upon minus p delta f upon delta p minus q delta f upon delta q which is equal to dp upon delta f upon delta x plus p delta f upon delta z which is equal to dq upon delta f upon delta y plus q delta f upon delta z which is equal to d phi divided by 0. आता या डेल्टा f upon delta p ला आपल्याला f ला सफिक्स p लिहिता येते. त्यामुळे और dx upon minus f plus suffix p which is equal to dy upon minus f plus suffix q which is equal to dz upon minus p f plus suffix p minus q f plus suffix q which is equal to dp upon f plus suffix x plus p f plus suffix z which is equal to dq upon f plus suffix y plus q f plus suffix z which is equal to d phi upon 0. f ला जे suffix x आहे याचा अर्थ काय आहे? डिफरन्शिएटिंग f with respect to x. f ला सफिक्स q चा अर्थ काय आहे? डिफरन्शिएटिंग f with respect to q. तर अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन नंबर 11 मिळेल. एनी ऑफ द इंटेग्रल्स ऑफ 11 satisfies equation 10. Such an integral p or q or both p and q may be taken as assumed relation 3. This relation and relation 1 gives the values of p and q. p आणि q ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर then values of p and q are substituted into two इक्वेशन काय आहे? dz is equal to p dx plus q dy. On integration new equation 2 म्हणजे after substitution values of p and q आणि gives the required solution of equation 1. मित्र हो, हे जे चारपीठ इक्वेशन आहे, चारपीठ मेथड आहे, हे फार महत्वाची मेथड आहे. याच्यावर एक्झाम्पल सोडवायलाही आपल्याला मजा येईल. परंतु या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.